नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। ओटी भरताना इतर कोणतेही फळ चालते, पण केळं नाही, असे का? जाणून घेऊया शास्त्र। सुहासिनीची ओटी भरण्यासाठी आपल्याकडे परंपरा आहे। त्यात खणा नारळासोबत कोणतेही फळ द्यावे, पण केळं देऊ नये का, ते जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पूर्वी घरी आलेल्या सुहासिनीला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत। ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे। सुहासिनीला संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची ओटी भरली जाते। संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतिकात्मक स्वरूपच असते। अशावेळी खण, नारळ, तांदूळ, हळदकुंड, सुपारी, खारीक, बदाम, पैसे आणि फळ दिले जाते। मात्र त्यात केळ्याचा समावेश नसतो का, ते जाणून घेऊया। त्याआधी ओटी का भरली जाते आपण तेही जाणून घेऊया। ओटी का भरतात? ओटी म्हणजे नाभीखालचे पोट, म्हणजे जिथे स्त्रियांचे गर्भाशय असते तो भाग, यालाच ओटीपोट असेही म्हणतात। ज्याप्रमाणे मातीमध्ये नवनिर्मितीचे सामर्थ्य असते, त्याप्रमाणे स्त्रियांच्या ओटीत म्हणजे तिच्या गर्भाशयात नवनिर्मितीचे, वंशवृद्धीचे सामर्थ्य असते। म्हणून केवळ विवाहित स्त्रियांचीच ओटी भरली जाते। स्त्री जीवनातील हा महत्त्वाचा विशेष आहे। विवाहित स्त्रीची कूज उजावी, तिची ओटी भरावी, फुलावी, फळावी म्हणून ओटी भरून स्त्रीचे मातृत्व लाभण्यासाठी अभिचिंतन केले जाते। एका अर्थाने हा स्त्रीच्या मातृत्वाचा, तिच्या सर्जनशीलतेचा आपल्या संस्कृतीने केलेला गौरव असतो। ओटी भरण्याची पद्धत लग्न समारंभातील फलशोभनाच्या विधीतही होतो। ग्रामीण भागात यालाच फळे भरणे म्हणतात। तसेच लग्नानंतर गर्भदान विधी यातही ओटी भरली जाते। मातृत्वाच्या प्राप्तीसाठी आशीर्वाद हाच प्रतिकात्मक अर्थ या पद्धतीमागे आहे। माहेराहून सासरी जाणाऱ्या मुलीची ओटी भरली जाते। ओटी भरण्यासाठी तांदूळ, सुपारी, श्रीफळ, खोबरे, लेकूरवाळे, हळदकुंड, कुंकू या 5 प्रकारची फळे या साधन सामुग्री वापरली जाते। नवविवाहिता असेल तर या पद्धतीला खूप महत्त्व असते। 5 सुवासिनी तिची ओटी भरतात। एक स्त्री पुढे येऊन तिच्या पदरात ओटीच्या वस्तू टाकतात। कालांतराने यथोचित संतती प्राप्ती झाल्यावर जितक्या सुहासिनी उपलब्ध असतील त्या ओटी भरतात। ऋतुमास चालू असेपर्यंत ही पद्धत महत्त्वाची असते। ओटी भरण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्यांनाही प्रतिकात्मक अर्थ आहे। या वस्तू मांगल्य, प्रेम, अखंडता, अक्षयता, विघ्न निवारण, सौभाग्यदायक, आरोग्यवर्धक आणि शुभदायी आहेत। प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळातही ही रूढी अजूनही समाज जीवनात पाळली जाते। यावरूनच या विधीचे महत्त्व लक्षात येते। ओटीमध्ये केळी न देण्याचे कारण ज्योतिष अभ्यासक सांगतात, महाराष्ट्रात नाही तर भारतभर सर्वत्रच ओटी भरताना केळी दिली जात नाही। कारण केळ्याच्या झाडाला एकदाच केळ्याचा घड लागतो, पुन्हा मात्र केळी येत नाहीत। आलीच तर ती चांगल्या प्रतीची नसतात। ओटीचा संबंध हा नवनिर्मितीसाठी असल्यामुळे केळी ओटीत भरणे निषिद्ध मानले जाते। पूर्वीच्या प्रथेनुसार कूच पुन्हा पुन्हा उजवावी यासाठी इतर कोणतेही फळ द्यावे, पण केळं देऊ नये, असा विचार त्यामागे रूढ झाला आहे। मंडळी, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपले मित्रमैत्रीण आणि नातेवाईक यांच्यासोबत शेअर करा। व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।